श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिले की मी हल्ली कोणताच कोणाचा जास्त विचार करत नाही. मी हल्ली कोणताच कोणाचा जास्त विचार करत नाही, कारण विचार केला की माझ्यात मी अंश एवढासुद्धा उरत नाही. कारण विचार केला की माझ्यात मी अंश एवढासुद्धा उरत नाही. तर ही माझी एक चारोळी होती आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात. आणि ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये राजशाली या नावाने वैशाली राजेश वाठोरे मॅडम लिहित आहेत वडव येथून. राजशाली या नावाने वैशाली राजेश वाठोरे मॅडम यांनी वडव येथून लिहिले की चालते मी ज्या वाटेने ती वाट खडतर फार आहे. चालते मी ज्या वाटेने ती वाट खडतर फार आहे. खऱ्यापणाची जिभेला माझ्या जरा तीव्र धार आहे. खऱ्यापणाची जिभेला माझ्या जरा तीव्र धार आहे. आणि खरंच की जी माणसं हे खरे बोलत असतात त्यांचे शब्द जे आहेत ते नकारात्मक घेतले जातात, त्यांना दोष दिले जातात, त्यांच्या उणिवा काढल्या जातात आणि ती वाढसुद्धा खडतर असते. कारण सत्य हे कटू असतं असं म्हटलं जातं. आणि त्या अनुषंगाने मॅडमनी खूप अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये केलं होतं की खरेपणाची जिभेला माझ्या जरा तीव्र धार आहे. आणि सत्य हे लोक स्वीकारत नाहीत, परंतु नंतर त्यांना रिअलाईज होतं की कदाचित आपण त्यावेळी ती गोष्ट ऐकली असती तर बरं झालं असतं. आणि या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या चारोळीकडे वळूयात. मनोहर गंगाराम राठोड सरांनी पुसद जिल्हा यवतमाळ इथून लिहिलं आहे. मनोहर गंगाराम राठोड सर लिहित आहेत पुसद जिल्हा यवतमाळ इथून बळीराजा या शीर्षकाखाली की मेहनत रातन दिवस अंग अंग घामात भिजे. मेहनत रातन दिवस अंग अंग घामात भिजे. अन्नधान्य पिकवुनी अन्नधान्य पिकवुनी वाहतो जगाचे ओझे वाहतो जगाचे ओझे. आणि अगदी खरं आहे की बळीराजा जो मेहनत करतो, बळीराजा जो उन्हातान्हात राबतो, बळीराजा जो रक्ताचं पाणी करून अन्नधान्य पिकवतो, तो जगाचं ओझं वाहतो पण त्याची कदर केली जात नाही. बळीराजाची कदर करायला शिका, कारण शेती हा व्यवसाय हळूहळू संपुष्टात येतो आहे, त्याचं औद्योगिकरण होतं आहे आणि त्यामुळं खरंच एक खूप मोठ्या संकटाला आपण सामोरं जात आहोत. हे वेळीच आपण ओळखणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना त्याचा भावाचा त्यांच्या ज्या मालाचा आहे तो मोबदला योग्य तो मिळाला पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर शेतकऱ्याप्रती भाव मांडणारी सरांची ही चारोळी होती. आणि श्रोते हो, माय या शीर्षकाखाली संतोष लक्ष्मीबाई दौलतराव कदम सरांनी शेकापूरकर तालुका कंधार जिल्हा नांदेड येथून लिहिलं आहे. आणि सर लिहित आहेत की माझ्या जगण्यातल्या क्षणांना काट्यांनाही फुले केलेस. माझ्या जगण्यातल्या क्षणांना काट्यांनाही फुले केलेस. माय कळली कुठे कित्येकांना दुःख तुझ्या खांद्यावरी माझेही नेलेस. दुःख तुझ्या खांद्यावरी माझेही नेलेस. आणि अगदी खरं आहे की जगण्यातले आपले क्षण जे आहेत ते सुंदर करणारी आपली माय असते, काट्यांनाही फुलं करणारी माय असते. आणि ते लोकांना कळत नाही, काही जणांना कळत नाही की आई म्हणजे काय असते. आणि सरांच्या या अप्रतिम आईप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या चारोळीसोबतच सरांनी एक सुंदर असं मनोगतसुद्धा पाठवलेलं आहे. आणि सरांनी लिहिलं आहे की सर्वप्रथम आदरणीय आरजे कैलास सर तुमचे 107.8 FM रेडिओ स्टेशन टीमचे मनपूर्वक आभारी आहे, कारण माझ्यासारख्या कित्येक कवींना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं आणि त्यांच्या कवितेचं प्रसारण करताय ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. कित्येक लोकांना ते प्रसारण हा खेळ शब्दांचा या शोच्या माध्यमातून ऐकायला मिळते, ही एक पर्वणीच आहे. खूप खूप धन्यवाद सर. आपली प्रतिक्रिया ही अत्यंत अनमोल होती आणि आपण या शोशी जोडून आहात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि यानंतर पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये श्री रमेश रामचंद्र मुळे सरांनी बिरदवडी चाकण जिल्हा पुणे येथून लिहिलं आहे. श्री रमेश रामचंद्र मुळे सर लिहित आहेत बिरदवडी चाकण जिल्हा पुणे येथून की नको न्याहाळू मावळ तिच्या सूर्याला जाऊ दे त्याला अस्ताला. नको न्याहाळू मावळ तिच्या सूर्याला जाऊ दे त्याला अस्ताला. वाट पाहते रजनी अजूनही अंधार का नाही दाटला. वाह वाह, खरंच की नको न्याहाळू मावळ तिच्या सूर्याला जाऊ दे त्याला अस्ताला, कारण वाट पाहते रजनी अजूनही अंधार का नाही दाटला. क्या बात आहे. खरंच की मावळतीच्या सूर्याला मावळू दे
त्याला अस्ताला जाऊ दे, त्याला निहाळू नको, कारण रजनी त्याची वाट पाहते, अंधार का दाटला नाही म्हणून ती व्याकुळलेली आहे. खूप अप्रतिम सुंदर गहिरे असे भाव सरांच्या या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये हेमंत रत्न पारखी सर लिहित आहेत मंगळवेढा इथून. हेमंत रत्न पारखी सरांनी मंगळवेढा इथून लिहिलं आहे की घेतले नरहरीने माप ज्या विठ्ठलाचे, घेतले नरहरीने माप ज्या विठ्ठलाचे, बंद डोळ्यास वाटले ते शंकराचे, बंद डोळ्यास वाटले ते शंकराचे, बंद डोळ्यास वाटले ते शंकराचे. वाह, खूप अप्रतिम सुंदर भक्तिमय अशी ही चारोळी होती की नरहरीने ज्या विठ्ठलाचे माप घेतले त्या बंद डोळ्याला ते शंकराचे माप घेतल्यासारखे वाटले. खूप अप्रतिम भक्तिमय रचना. आणि पुढच्या चारोळीमध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे येथून. रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे येथून लिहिलं आहे की भाग्य माझं थोर म्हणून तू वळणावर भेटला, भाग्य माझं थोर म्हणून तू वळणावर भेटला, माझा हात हाती घेऊन, माझा हात हाती घेऊन, सोबत माझ्या चालला, सोबत माझ्या चालला, सोबत माझ्या चालला. वाह, चारच ओळीमध्ये त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणारी, भाग्य माझं थोर म्हणून तू वळणावर भेटला आणि हात माझा हाती घेऊन तू सोबत चालला. सोबत चालणारी माणसं ही दुर्मिळ असतात, हात घट्ट पकडणारी माणसं ही दुर्मिळ असतात, दुःखामध्ये साथ न सोडणारी माणसं ही दुर्मिळ असतात. वेळ काळ प्रसंग कोणताही येऊ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारी माणसं ही दुर्मिळ असतात. आणि ती माणसं खरंच अनमोल असतात, ते अगदी अनमोल अशा हिऱ्यासारखे असतात. खूप अप्रतिम सुंदर भाव मॅडमच्या या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या आपण एका सुंदर चारोळीकडे वळूया ज्यामध्ये निखिल काशीकर सरांनी कोथरूड पुणे येथून लिहिलं आहे. निखिल काशीकर सर लिहित आहेत कोथरूड पुणे येथून की सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल वाढतंय, सूर्य ओकतोय आग, सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल वाढतंय, सूर्य ओकतोय आग, दुष्काळात वाळून चालली आहे झाडं झुडपं आणि बाग, दुष्काळात वाळून चालली आहे झाडं झुडपं आणि बाग, नद्या झाल्या कोरड्या नाही धरतीत सुद्धा पाणी, नद्या झाल्या कोरड्या नाही धरतीत सुद्धा पाणी, धरण साठा ही शून्यावर आता फक्त डोळ्यात राहिलंय पाणी, धरण साठा ही शून्यावर आता फक्त डोळ्यात राहिलंय पाणी, आता फक्त डोळ्यात राहिलंय पाणी. आणि खरं आहे की सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं वाढवता वाढवता आणि खऱ्याखुऱ्या निसर्गाने निर्माण केलेल्या जंगलांना संपवता संपवता आपल्याला कळलंच नाही की आपण किती मोठ्या दुष्टचक्रामध्ये अडकलो आहे, पुढेही अडकणार आहे. त्याचं कारण असं आहे की सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं वाढवताना आपण निसर्गाचा ऱ्हास करतो आहे, आपण वृक्षतोड करतो आहे, आपण वृक्ष लागवड करत नाही. तर हे जे तापमान वाढतं आहे या तापमानाबद्दल, वाढणाऱ्या सिमेंटच्या जंगलाबद्दल आणि धरणसाठा शून्यावर आला, पाणीच नाही, अगदी धरतीमध्ये म्हणजे जमिनीच्या पोटामधलं सुद्धा पाणी संपत आहे, कारण पाऊस काळ कमी होतो आहे, झाडं कमी झाल्यामुळं पाऊस कमी होतो आहे. त्यामुळं वृक्षारोपणाची जी गरज आहे ती वृक्षारोपणाची गरज सांगणारी सरांची ही अतिशय अप्रतिम सुंदर सामाजिक संदेश देणारी रचना होती पुढची. आणि सरांनी या चारोळीसोबत सुंदर असं मनोगतसुद्धा लिहिलेलं आहे. सर लिहित आहेत की खेळ शब्दांचा हा कविता सादरीकरण करणारे कैलाशी यांचे विशेष कौतुक आणि आभार. सामान्य माणसाला आपल्या कविता सादर करण्याचे खूप छान माध्यम उपलब्ध करून दिलं आहे. यूट्यूब चॅनलवर सर्व कविता अपलोड करणंसुद्धा कौतुकास्पद. खूप खूप धन्यवाद सर की आपली प्रतिक्रिया ही अनमोल होती आणि आपण अत्यंत कमी शब्दामध्ये आपले मनातले भाव व्यक्त केले, आपल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. खूप खूप धन्यवाद. आणि त्यानंतर पुढच्या एका चारोळीमध्ये हरी मल्हारराव धारकर सरांनी ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथून लिहिलं आहे. हरी मल्हारराव धारकर सर लिहित आहेत ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथून वसंत ऋतू या शीर्षकाखाली की दर्या खोऱ्यातून आला आला वसंत खेळत, दर्या खोऱ्यातून आला आला वसंत खेळत, रान हिरवेगार झाले मोदभराने डोलत, रान हिरवेगार झाले मोदभराने डोलत, मोदभराने डोलत. वाह, तर दर्या खोऱ्यातून येणारा वसंत सरांच्या या चारोळीमध्ये सुद्धा अगदी नाचत दौडत आणि डोलत आलेला आहे. खूप अप्रतिम वसंत ऋतूबद्दलचं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. आणि जास्वंद शीर्षकाखालील पुढच्या आपण एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये सौ जयश्री जुगादे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलं आहे. सौ जयश्री जुगादे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून जास्वंद शीर्षकाखाली की शोभे जास्वंद हिरव्या पानाचा,
कळीला घेऊन आले लाल फूल. शोभे जास्वंद हिरव्या पानाचा, कळीला घेऊन आले लाल फूल. उमलते करुण स्मित हास्य, उमलते करुण स्मित हास्य. बघायला आले सूर्यकिरण जणू लहान मूल, बघायला आले सूर्यकिरण जणू लहान मूल, जणू लहान मूल, जणू लहान मूल. वाह. तर जास्वंदाबद्दल की जास्वंद जरी हिरव्या पानाचा असला तरी तो कळीला लाल फूल घेऊन येतो. तर निसर्गाचं, जास्वंदाचं अप्रतिम असं वर्णन मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये रंजना अमोल खताळ मॅडम लिहित आहेत, अनगर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून. रंजना अमोल खताळ मॅडम यांनी अनगर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून लिहिले की पाणी आहे अनमोल रतन, पाणी आहे अनमोल रतन, आपण करूया त्याचे जतन. पाणी आहे अनमोल रतन, आपण करूया त्याचे जतन. आहे देणगी अमूल्य पाणी, आहे देणगी अमूल्य पाणी, हीच जीवन जगण्याची सहचारिणी, हीच जीवन जगण्याची सहचारिणी. आणि अगदी खरं आहे की पाणी हे अनमोल अशा रत्नासारखं आहे. आपण त्याचं जतन केलं पाहिजे. आपल्याला माहीत आहे की पाण्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत काय आहे ती त्यांना विचारा जे मैलोन मैल पायपीट करून एक घागर पाणी घेऊन येतात. ते त्यांना विचारा की जे पाण्यासाठी तडपडत आहेत. पशु पक्षी प्राणी मानव अशा असंख्य ठिकाणं आहेत जिथं हे सर्व लोक पाण्यासाठी तडपडत आहेत, एक थेंब पाण्यासाठी तडपडत आहेत. त्यामुळं पाण्याचं मोल जाणं, पाणी वाया घालवू नका. आणि जे तहानलेले आहेत त्यांना पाण्यासाठी मदत करा. ज्यांच्याकडे मुबलक असं पाणी आहे त्यांनी ते पाणी सर्वांमध्ये वाटून टाकावं. जे गरजू आहेत त्यांच्यामध्ये वाटून टाकावं. पाण्याचे पैसे घेऊ नका. कारण आपण एखाद्याला पाणी पाजल्यानंतर त्यापेक्षा मोठं पुण्य हे या जगामध्ये नसतं. भुकेल्याला अन्न देणं आणि तहानलेल्या पाणी देणं तहानलेल्या व्यक्तीला, तर यासारखं पुण्य या जगामध्ये आहे. मग ते कोणीही असो, पशु पक्षी प्राणी असो, मानव असो. तर पाण्याचं अमूल्यपणा, पाण्याची जी देणगी आहे निसर्गानं दिलेली त्याचं जतन करण्याची, त्याचं संवर्धन करण्याचा सुंदर अप्रतिम असा संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता. पुढच्या चारोळीमध्ये नागरत्ना कुडतरकर मॅडम लिहित आहेत फोंडा गोवा येथून. नागरत्ना कुडतरकर मॅडम यांनी फोंडा गोवा येथून लिहिलं आहे की नैनात तुझी या प्रतिबिंब पाहते, नैनात तुझी या प्रतिबिंब पाहते, सख्या सांग मी कशी दिसते. नैनात तुझी या प्रतिबिंब पाहते, सख्या सांग मी कशी दिसते. प्रीतीत मी तुझ्या बावरी होते, प्रीतीत मी तुझ्या बावरी होते. सख्या नयन नयनाशी भिडते, सख्या नयन नयनाशी भिडते. वाह. तर तुझ्या डोळ्यामध्ये प्रतिबिंब पाहून सांग सख्या मी कशी दिसते. तर सख्याच्या डोळ्यामध्ये प्रतिबिंब पाहणं खूप अप्रतिम सुंदर अशी ही कल्पना आहे. आणि त्या प्रतिबिंबामध्ये पाहिल्यानंतर स्वतःलाच ते बावरणं, ते हरवणं एक खूप सुखद असा अनुभव असतो. आणि त्याचं वर्णन मॅडमनी सुंदर अशा या चारोळीमध्ये केलेलं आहे. आणि श्रोते हो, पुढच्या एका चारोळीकडे वळूयात. ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये मीना विवेक राजहंस मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलं आहे. मीना विवेक राजहंस मॅडम लिहित आहेत नागपूर येथून की नववर्षाचा प्रथम सण चैतन्यमय पाडवा, नववर्षाचा प्रथम सण चैतन्यमय पाडवा. कडुलिंबाची पाने आणि गाठीचा गोडवा विसरुनी, कडुलिंबाची पाने आणि गाठीचा गोडवा विसरुनी, एकमेकांच्या मनातील अढी सारे उभारूया, स्नेहाने प्रेमाची गोडी, सारे उभारूया स्नेहाने प्रेमाची गोडी. आणि खरं आहे की एकमेकाच्या मनातील कटुता विसरून एकमेकांना आपण गोडवा देऊन आपण प्रेमाची, स्नेहाची गोडी जी आहे ती उभा केली पाहिजे. आणि हा जो सण आहे चैतन्याचा पाडवा तो आपण साजरा केला पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर असे नववर्षाच्या निमित्तानं पाठवलेली मॅडमची ही सुंदर अशी रचना. आणि पुढच्या रचनेमध्ये सौ मनीषा पटवर्धन मॅडम लिहित आहेत. सौ मनीषा पटवर्धन मॅडम यांनी लिहिलं आहे की घाव घालता शब्दांचे मना साऱ्यांच्या लागते, घाव घालता शब्दांचे मना साऱ्यांच्या लागते. नाते जीवाचे भावाचे, नाते जीवाचे भावाचे, कसे क्षणात तुटते, कसे क्षणात तुटते, कसे क्षणात तुटते, कसे क्षणात तुटते. आणि खरं आहे की जेव्हा शब्दांचे घाव वरमी बसतात, जेव्हा शब्दांनी मनं जखमी होतात, जेव्हा शब्दांनी मनं घायाळ होतात तेव्हा ते मनाला लागतात. आणि त्यामुळं
जीवाभावाचं नातं, सांभाळलेलं नातं, जपलेलं नातं, एकमेकांप्रती समर्पित असलेलं नातंसुद्धा जे आहे ते क्षणात तुटून जातं. म्हणून शब्दांना जपून वापरा. शब्द हे शस्त्र आहेत असं आपण म्हणतो, तरी त्या शस्त्रांचा आपण वापर करतो. कधी कधी बोलक्या शब्दांपेक्षा मौन हे बरं असतं. जेव्हा आपल्या तोंडून काही अघटित निघणार आहे, आपल्या तोंडून काही वाईट निघणार आहे, आपल्या तोंडून भांडण कुरापती निघणार आहेत, आपल्या तोंडून आपण रागाच्या भरामध्ये काहीतरी बोलणार आहोत, असं जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा शांत राहायला शिकलं पाहिजे, मौन राहायला शिकलं पाहिजे, क्षणिक एकांतामध्ये जायला शिकलं पाहिजे. म्हणजे ती वेळ टळून जाईल, तो प्रसंग टळून जाईल, राग शांत होईल आणि जी शब्द असतील, जे धारदार शब्द असतील, जे कटू शब्द असतील, ज्यामुळं समोरच्याचं मन चिरल, ज्यामुळं नाती तुटतील, त्या गोष्टी टाळता येतील, नाही का? म्हणून मॅडमने लिहिले की घाव घालता शब्दांचे मना साऱ्यांच्या लागते, नाते जीवाभावाचे कसे क्षणात तुटते. शब्दांच्या घावामुळं नातं तुटतं. त्याची काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं, नाही का? आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा, या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत, म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.